हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आपला जे आहे इतिहासचा पेपर असणार आहे, कारण मला खूप कमेंट येत आहेत की मॅडम आमचा इतिहासचा पेपर आहे आणि इतिहासचा पेपर पाठवा। तर विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्यासाठी आत्ताच झालेला पेपर डिसेंबर 2025 आणि म्हणजे जानेवारी 2026-25 मध्ये पण थोड्या मुलांची जी परीक्षा चालू आहे म्हणजे डिसेंबर 2025 मध्ये होती आणि आता जानेवारी मध्ये पण चालू आहे। तर आत्ताचं जे झालेलं पेपर आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला मार्क्स कसे भेटतात तेही सांगणार आहे। तर व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर लवकर सबस्क्राइब करून घ्या। तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण पेपर बघूया की कसा आपला पेपर असणार आहे। आता प्रिलिम्सचं म्हणजेच सराव परीक्षाचं आणि बोर्डातही ह्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, ह्यातले प्रश्न पडतात। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पेपर सुरू करूया आणि आपल्याला कसं पेपर लिहायचं आहे तेही आता आपण बघूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, इतिहास व राज्यशास्त्र आपल्याला जे इतिहास आहे ते 28 मार्क्ससाठी असतो आणि राज्यशास्त्र हे 12 मार्क्ससाठी असतं। तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला नॉर्मल पेपरमध्ये MCQs 5 असतात, पण इथे जे आहे आता तुम्हाला MCQs जे आहेत 3 आहेत इतिहासमध्ये, कारण की राज्यशास्त्रमध्ये 2 MCQs असतात। तर इथे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। तर ह्याच्यामध्ये बघा, पहिला कोलकाता येथील डॅडॅश हे भारतातील पहिले संग्रहालय होय। तर ह्याच्यामध्ये ऑप्शन तुम्हाला अ, ब, क, ड असं दिलेलं आहे, तर कोणताही ऑप्शन जे बरोबर असेल ते तुम्हाला लिहायचं आहे आणि ऑप्शनचं अ, ब, क काय असेल ते लिहून त्याच्या पुढे उत्तरही तुम्ही लिहा, तरच तुम्हाला मार्क्स भेटणार, नाही तर मार्क्स भेटणार नाहीत। तर हे झाले 3 मार्क्ससाठी प्रश्न। आता नंतर जर आपण बघितलं तर नंतर बघा बाळांनो, इथं काय असतं, ब प्रश्न असतं, हे 3 मार्क्ससाठी असतं। तर ह्याच्यामध्ये पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व लिहा। बोर्डलाही हाच पॅटर्न असतो सेम। तर चुकीची जोडी ओळखायला हे तुम्हाला खूप म्हणजे महत्त्वाचे प्रश्न आहेत। पुस्तकमध्ये पण हे तुम्हाला पुस्तकमध्ये जास्त भेटणार नाही, त्याच्यासाठी अपेक्षित जर तुम्ही वापरला तर मी असं म्हणते की प्रत्येक विषयासाठी तुम्ही अपेक्षित वापरा, कारण नवनीतचे अपेक्षित वापरा, कारण त्याच्यातलेच प्रश्न प्रत्येक वर्षी पडत असतात। तर हे चुकीची जोडी ओळखा जे आहे प्रश्न ते अपेक्षितमध्ये असतात, तेवढेच जर तुम्ही केला तर तुम्हाला मार्क्स सगळे पूर्ण इथे भेटून जातात। तर हे बघा, हे पहिला इथं एक दिलेला आहे, तर ह्याच्यामध्ये जे चुकीची जोडी असेल ते लिहायची आणि लिहून त्याचं बरोबर जोडी काय आहे तेही लिहायची। तर त्याच्यानंतर बघा, हे दुसरा प्रश्न, ह्याच्यामध्ये पण माथेरान, ताडोबा, कोल्हापूर, अजिंठा ह्याचे चुकीचे जोड्या दिलेल्या आहेत। तर इथे तुम्हाला बरोबर योग्य जोडी कोणती ते आहे ते तुम्ही ओळखून लिहायचं असतं। चला आता आपण नेक्स्ट पेजवर जाऊया। इथे बघा, हेही 1 मार्क्ससाठी म्हणजे 3 मार्क्ससाठी चुकीची जोडी ओळखायला तुम्हाला प्रश्न असतं। आता त्याच्यानंतर आपण बघूया, तर हे चार्ट्स जे असतात ते जास्त असतात इतिहासमध्ये आणि इतिहासचं पेपर पासिंग व्हायला खूप सोपं असतं, कारण राज्यशास्त्र आणि इतिहास MCQs वगैरे तुम्हाला तिथे मार्क्स भेटून जातात। चुकीची जोडी ओळखण्यात ते मार्क्स भेटून जातात, हे चार्ट्स असतात तर मार्क्स तुम्हाला भेटतात। बघा, आता दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करा। तर इथे बघा, भारतातील विविध नृत्य शैली, तर कोणते हे भरतनाट्यम, महाराष्ट्र, इथे जे येते ते इथे लिहायचं आहे। तर हे करा तुम्ही, हे बोर्डसाठी पण महत्त्वाचं आहे आणि आता आपण पेपरला तुम्हाला हाच पेपर येऊ शकतो, कारण हे आत्ताचंच पेपर आहे। आता दुसरं बघा, दुसरं काय आहे, भारतातील प्रसार माध्यमे, तर हे 4 मार्क्ससाठी आहे, कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे आहेत आणि 3 प्रश्न दिलेले आहेत। तर हे पण बॉक्सच आहे, हे पण बॉक्सच भरायचं आहे। आणि तिसरं बघा, महाराष्ट्रातील लोकनाट्याचे विविध लोकप्रिय प्रकार, तर इथे पण हे पण चार्ट आहे। तर इथे 3 चार्ट आहेत, तर तिन्ही चार्ट तुम्ही करून जावा, त्याच्यातले 2 तुम्हाला येणारच आहेत। तर हे महत्त्वाचं आहे, तर करा हे। त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट पेजवर आपण जाऊया। प्रश्न क्रमांक 2, थोडक्यात टिपा लिहा। तर हे प्रश्न दुसरा जे असतं त्याच्यात टिपा लिहा असं प्रश्न असतं। तर ह्याच्यामध्ये पण कोणतेही 2 सोडवायचे असतात, 4 मार्क्ससाठी असतं हे, म्हणजे एक प्रश्न 2 मार्क्ससाठी, एक प्रश्न 2 मार्क्ससाठी, म्हणजेच आपल्याला एक उत्तर 4 ओळीचं लिहावं लागतं। आणि ह्याच्यामध्ये आपण पॉईंट वाईज उत्तर लिहा, कारण पॉईंट वाईज उत्तर लिहिण्याला मार्क्स चांगले भेटतात आणि पेपर प्रेझेंटेशनही चांगला दिसतो। तर ह्याच्यामध्ये 3 प्रश्न दिलेले आहेत, कोणतेही 2 तुम्हाला जे आहे इथे आपल्याला लिहायचं आहे, म्हणजे टिपा 4 पॉईंट कुठलेही 2 प्रश्नांची तुम्ही उत्तर इथे लिहू शकताय। तर हे 4 मार्क्स झाले। आता आपण जाऊया नेक्स्ट पेजवर। बघा, आता
प्रश्न क्रमांक 3 बघा आता इथे, पुढील विधानासकारण स्पष्ट करा. तर कोणतेही दोन, हे 4 मार्क्ससाठी आहे. इथे पण तुम्हाला 4 प्रश्न असतात, 2 कोणतेही सोडवायचे असतात. तर इथे बघा पहिला प्रश्न, चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. तर हे कारण लिहायचं आहे त्याचं. दुसरा, सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदललेले आहे. तर इथे जे प्रश्न असतं, प्रश्न क्रमांक 3 याच्यामध्ये तुम्हाला कारण लिहायचं असतं. तिसरा प्रश्न काय, आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे. आणि चौथा, विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. तर हे 4 प्रश्न आहेत. 4 मधली कोणतीही तुम्ही 2 सोडवू शकताय. तर 2ची तयारी करा. 4ची केली तर फारच चांगलं आहे. त्याच्यानंतर बघा उतारा असते, आपल्याला दिलेल्या उतार्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर हे उतारा जे आहे बोर्डासाठी मी महत्त्वाचे उतारे तुम्हाला देणार आहे, तर तेच तेवढे तुम्ही करा. आता बघा हे उतारा इथे दिलेला आहे, त्याच्यावर आपल्याला प्रश्न असतात. तर हे सोपं असतं, एकदम सोपं असतं. उतारा वाचून प्रश्न सोडवायचे असतात. आता तुमचं पॅटर्न खूप सोपं करून दिलेलं आहे. हे बघा, हे संग्रहालय कोणी बांधले होते, इथेच उत्तर असतात. इथं जगातील सर्वात प्राचीन समजले जाणारे इ.स.पू. 6वे शतक संग्रहालय मेसोपोटेमियातील ऊर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना पडले. तर कुठे आहे ते लिहायचे आणि कोण बांधलं हे. तर हे संग्रहालय कोणी बांधले होते, तर ज्यांनी बांधले त्याचं नाव लिहायचं आहे. तर ह्या संग्रहालयाचा विशेष कोणता होता तेही लिहायचं आहे. आणि जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय कोठे सापडले ते कोणी शोधले. तर 4 मार्क्ससाठी बघा किती सोपं आहे. तुम्हाला उतारा असतं आणि फक्त वाचून उत्तरं लिहायची असतात. आमच्या वेळी तर असं नव्हतं. तुम्हाला बघा बोर्डाने किती सोपं करून दिलेलं आहे. आणि आता बघा प्रश्न 5, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, कोणतेही 2. तर हे 3 मार्क्ससाठी आहे. 4 प्रश्न इथे दिलेले असतात. जर तुम्ही इतिहासमध्ये 5 पण धडे पक्के केला, मी सांगितलेलं आहे बोर्डाने महत्त्वाचे धडे कोणकोणते सांगितले आहे, त्याचं मी व्हिडिओ बनवला आहे. तर तिथे मी सांगितलं आहे की महत्त्वाचे धडे कोणते आहेत, 5च धडे ते कोणते महत्त्वाचे आहेत ते करायचे आहेत. तेही तुम्ही बोर्डाला केला तर तुम्हाला 40 पैकी तुम्ही 35च्या वरच जाणार. तर इथे बघा, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय, मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय, लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा आणि भारतीय दूरदर्शनाच्या विकासाची वाटचाल थोडक्यात लिहा. तर हे 4 प्रश्न आहेत. तिथे 2 कोणतेही तुम्हाला सोडवायचे आहेत. 3 मार्क्ससाठी आहे, म्हणजे 6 ओळी 6 पॉईंट तुम्हाला लिहावे लागणार आहेत. त्याच्यानंतर बघा प्रश्न 6, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आता इथे जे आहे राज्यशास्त्राचा भाग चालू होतो. तर इथे बघा राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला इथे 2च MCQs असतात. पण इथे बघा तुम्ही काय चुकी करताय, फक्त ऑप्शन लिहिताय, असं करू नका. हे पहिला आकडा घाला, शेतकरी चळवळीची डॅश ही प्रमुख मागणी आहे. तर बरोबर जे उत्तर आहे ते इथं लिहायचं आहे. का, कारण इथे सांगितलेलं आहे की योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. तर इथे बरोबर उत्तर भरून विधान पूर्ण तुम्हाला लिहायचं आहे. तर हे 2 प्रश्न आहेत. लोकशाहीमध्ये डॅश निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात. तर हे 2 प्रश्न इथे सोडवायचे आहेत. आता बघा इथे नेक्स्ट प्रश्न, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा, कोणतेही 2. फक्त चूक की बरोबर लिहायचं इथं. 2 मार्क्ससाठी असतं, म्हणजे चूक असलं तर चूक, बरोबर असलं तर बरोबर, आणि त्याचं चूक असलं तर त्याचं बरोबर काय आहे तेही तुम्हाला इथं लिहायचं असतं. तर हे 4 मार्क्ससाठी असतं. एक प्रश्न 2 मार्क्ससाठी. फक्त तुम्हाला जर त्याचं काय आहे पुढचं माहीत नसलं तर चूक आहे की बरोबर आहे तेही तेवढं लिहिलं तर बरोबर असलं तर तुम्हाला 1 मार्क भेटणार. त्याच्यानंतर बघा प्रश्न 8, पुढील संकल्पना स्पष्ट करा, कोणतीही 1. हे आदिवासी चळवळ आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण. तर इथे 2 मार्क्ससाठी आहे. टिपा लिहायचे असतात, कोणतेही 1 वर तुम्हाला लिहायचे. आणि त्याच्यानंतर बघा प्रश्न 8ब, हे तर एकदम सोपं, ह्याच्यामध्ये चार्ट्स असतात. महिलांच्या स्वातंत्र्यासाठी सक्षमीकरणासाठी झालेले फायदे, हे फायदे इथे तुम्हाला लिहायचे आहेत. त्याच्यानंतर निवडणूक प्रक्रिया कशी होते तेही तुम्हाला इथे लिहायचं आहे. हे बघा इथे चार्ट इथं आहे, आपल्या पुस्तकामध्ये पण आहे, तुम्ही बघून इथे करू शकता. आणि त्याच्यानंतर बघा 9वा प्रश्न, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा, कोणतेही 1. तर इथे पुढील कोणतेही 1 म्हणजे 2 मार्क्ससाठी असतं. आणि ह्याच्यामध्ये राजकीय पक्षाची ठळक वैशिष्ट्ये पूर्ण करा आणि स्वातंत्र्यपूर्वी काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या. तर दोन्हीपैकी कोणताही 1 प्रश्न तुम्हाला इथे सोडवायचा आहे.
तर हा पेपर तुम्ही परफेक्ट करून जावा पूर्ण. आणि मी असं म्हणते की जेवढे ऑप्शनसोबत ही प्रश्न आहेत तेही करा. जर म्हणजे आता स्कूलवर डिपेंड करते की कधी कधी स्कूल क्वेश्चन पेपर म्हणजे आपलं डिपार्टमेंट ही काढत असतं, तर थोडेफार चेंजेस होतात. तर त्यासाठी मी असे म्हणते की हे पूर्णच प्रश्न तुम्ही सगळे प्रश्न ह्याच्यातले करा आणि एक्स्ट्रा पण थोडंफार पुस्तकामधलंही थोडं वाचून घ्या. आणि आपल्याला नेक्स्ट पेपर कोणता हवा आहे ते मला कमेंट करा.